भोगायची आणि निधीवरून मग आपसात नाराजी भांडणं दाखवायचे आणि लोकांचं मत आहे ते किंवा लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल द्यायची. सगळे निधीवरूनच भांडणं करायचं आहे आणि ते गेलेच निधीसाठी आहेत, फंडसाठी, पैशासाठी. ते ओपन बोलतात की आम्हाला सरकारची तिजोरीतून हिस्सा मिळावा यासाठीच आम्ही गेलो आहे. तर मग काय करणार, काय दुसरं तेच करणार. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं की आपल्यासाठी महाआघाडीची दारं अद्यापही बंद आहेत, कोणामुळे बंद आहे स्पष्ट नाही. नाही, मला नाही वाटत की ते काय प्रकाश आंबेडकर काय म्हणत आहेत. मी काय अद्याप त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, पण ती चर्चा आमच्या हायकमांडच्या लेवलला सुरू आहे. महाराष्ट्र जो आहे लुटता यावा यासाठीच ठाकरेंचं सरकार चाललेलं होतं, तर आमदार फोडले गेले असा आरोप जो आहे संजय राऊतांनी. काय खोटं काय बोललं आहे ते खरं आहे की जे आहे ते संजय राऊत खरं बोलत आहेत. संजय राऊतच्या बोलण्यामध्ये एकही म्हणजे बोलणं हे 100% खरं आहे, एकही टक्का चूक नाही. महायुतीच्या वादात आता नवीन अंक दिसतोय, कारण की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर किरण सामंत तयारी करताय भाजपकडून. त्यामुळे रवींद्र चव्हाण वैद्यनाथ यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी आता महायुतीकडून जागा वाटपावा वाद निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. नाही, हे प्राथमिक आहे तीनही पक्षाचा. आपण वाद होईल त्या यापूर्वीच मी बोललो आहे. तीनही पक्ष फार तिघांनाही म्हणजे तीनही पक्षाचे नेते फार एम्बिशन असलेले नेते आहेत आणि त्यांना अनेकांना या पक्षातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून गेलेल्यांना अनेक लोकांना कमळावर लढावं लागेल. मी यापूर्वी बोललो आहे. आणि हा वाद आता पुढे ज्या पद्धतीनं राज्यातील वातावरण सरकारविरोधात आहे त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता फार मोठ्या आहेत आणि ती वाढत जाईल पुढे. आणि यामध्ये लोकसभेपर्यंत काहीच होणार नाही, कारण नरेंद्रजी मोदी साहेबांना ती लोकसभा जिंकून काढून घ्यायची आहे. त्यानंतर खरा खेळ सुरू होईल असं मला वाटतं. फडसरकरांकडे बीजेपी पदाचा कारभार दिला, त्यामुळे कुठेतरी रश्मी शुक्ला वेटिंगवर आहे चर्चा आता. नाही, त्यामध्ये मी काय सांगू. रश्मी शुक्लांना आणायचं ठरलं का हे सरकारला ठरवू द्या, त्यावर मग आमच्या प्रतिक्रिया आम्ही देऊ. हो, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे राजकीय नवीन वर्ष कसं असेल, निवडणुका काही नवीन संकल्प? नवीन वर्ष, नवीन आशा, नवीन संकल्प, नवी भरारी, नवी स्वप्न हे प्रत्येकजण मागत असतो. 2024 कोणीही किती आमचे विरोधक स्वप्न बघू देत, ती स्वप्न इंडियाचेच पूर्ण होणार आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. त्या स्वप्नाला बळ नक्की जनता देईल आणि ते स्वप्न आशा आकांक्षा जनतेच्या आहेत ते पूर्ण करणारे ठरतील. आणि हे तीन तिघाडा काम बिघाडा हे जे काही लुटारू आणि डाकू आहेत या तिजोरीवर ठाण मानून बसणारे आत्ताची सत्ताधीश हे या वर्षामध्ये त्यांचं अधपतन झालेलं दिसेल आणि ते सत्तेतून बाहेर झालेलं दिसेल. हा मला विश्वास नक्की वाटतो आहे आणि लोकांचा सुद्धा प्रतिसाद त्या पद्धतीचा आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे? नाही, 100% ज्या पक्षांनी जास्त संख्या येईल त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण आहे आणि आम्हाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आम्ही जिंकू, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ही आशा आहे. आणि ही आशाही आहे, जिद्दही आहे, केवळ स्वप्न नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.